प्रभाग क्रमांक 13 सांगलवाडी या ठिकाणी आपण आलेलो आहोत। जसजशी निवडणूक जवळ येते तसतसं या ठिकाणी प्रचाराला देखील अनोखा एक रंग आलाय। परंतु या सांगलवाडीमध्ये महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत तर यांनी एक अनोख्या पद्धतीने आज प्रचार चालू केलेला आहे। तोच म्हणजे काळ्या फिती लावून यांचा आज प्रचार चालू आहे। तर याच्या मागचं कारण आपण यांच्याकडून जाणून घेऊयात। अभिजित कोळी हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की ही काळी फीत लावून प्रचार करायचं नेमकं कारण काय। गेले 8 दिवस झाला आम्ही घरोघरी लोकांच्या भेटी घेतोय। लोकांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही तिघजण महाविकास आघाडीचे पॅनल जाते आणि लोकांचा मागच्या नगरसेवकांच्या बाबतीत तीव्र नाराजी आहे आणि लोक आम्हाला भरभरून पाठिंबा देत आहेत, उत्स्फूर्त बाहेर पडलेले आहेत। तर विरोधकांना विकासाचं विजन काही नाही, त्यांनी केलेली कामं लोकांना दाखवू शकत नाहीत। त्यामुळे सांगलीवाडीत सत्तेचा गैरवापर होतोय, लोकांना दबाव तंत्र आणला जातोय, लोकांना फोन करून धमकी दिली जाते, लोकांना व्हॉट्सअप स्टेटस का ठेवले, यांच्याकडून का फिरला, या पद्धतीने गुंडाराज चालू झालेला आहे। तर असल्या धमक्यांना सांगलीवाडीतील लोक भीक घालणार नाहीत। येणाऱ्या 15 तारखेला लोक आपला राग मतपेटीतून व्यक्त करतील आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही त्यांचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून प्रचार करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी दबाव तंत्राचा वापर जास्त प्रमाणात होत आहे आणि याचा त्रास सर्वसामान्य नागरिक त्याचप्रमाणे हे उमेदवार आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील होत आहे। म्हणून आज यांनी काळ्या फिती लावून हा एक प्रचार आपला चालू ठेवलेला आहे आणि त्यातून त्यांना दाखवायचं आहे की मतदार हे सुज्ञ आहेत, सुजाण आहेत आणि ते कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत। महिला वर्गाचं काय मत आहे हे देखील आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत आहेत अश्विनी कदम आणि पाटील वहिनी। बोला आपण बोला। आहे आम्हाला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि ते लोकांना दबाव तंत्राचा वापर करत आहे, पण लोक त्यांच्या दबावाला बळी पडणार नाहीत हे तुम्हाला 16 तारखेला दिसूनच येईल। आपण काय सांगाल अश्विनी कदम याबाबत। मला सर्वसामान्य जनतेला हे सांगायचं आहे की मतदान हा त्यांचा अधिकार आहे। लोकांनी लोकराज्य आहे, हे त्यांना पूर्ण अधिकार आहे त्यांचा उमेदवार ठरवायचा, त्यांचा उमेदवार निवडून द्यायचं। त्यांनी एकदा विचार करावा की पुढचा उमेदवार हा त्यांचा सर्वसामान्य नागरिक आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचणारा आहे। त्यांनी कोणत्याही गोष्टीचा दबाव न घेता आपलं मत हे हक्काने मांडलं पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे। आणि सर्व नागरिक हे सुजाण आहेत, सुज्ञ आहेत, त्यांना सांगलीवाडीचा विकास हवा आहे। त्यासाठी ते आमच्या एकत्र पॅनेलला सपोर्ट करणार, त्यांचा आम्हाला आशीर्वाद राहणार आणि ते त्यांचा जो काही राग असेल किंवा त्यांचं जे मत असेल, त्यांचा जो स्वाभिमान असतील ते जपणारे आहेत आणि ते त्यांचा जो काही स्वाभिमान, त्यांचं मतदान रूपी आशीर्वाद आम्हाला 15 तारखेला तिघांनाही 2 हात आणि 1 तुतारी या पूर्ण पॅनेल सोबत त्यांचा आशीर्वाद देऊन आम्हाला ते निवडून आणणार आहेत याची आम्हाला खात्री आहे आणि आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना ही खात्री आहे की या ठिकाणी कितीही दबाव तंत्र झालं तरी सुद्धा नागरिक हा स्वाभिमानी आहे आणि तो स्वाभिमानानेच इथून पुढे राहणार आणि हा सगळा त्यांचा स्वाभिमान जो आहे तर तो 15 तारखेला सांगलवाडीमध्ये मतदानातून दिसून येणार आहे। धन्यवाद।